श्रोते हो नमस्कार. आपण पाहतोय दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. सोबत आहे संपादक उद्धव फंगाळ. महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटनेच्या वतीनं संघटनेचे तालुका सचिव किसन आखरे पाटील यांनी चालू केलेल्या उपोषणाला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप भैया गायकवाड, अशोकराव मानवतकर, प्रदेशाध्यक्ष गरीब ग्रेड संघटना गजानन पाटील बेटांगळे, जिल्हा अध्यक्ष सुमित्राताई धांडे, जिल्हा संघटक महिला संघटक मुरलीधर निकाळजे, ज्येष्ठ नेते महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटना नंदूभाऊ साखळकर, शहराध्यक्ष डोणगाव तसेच रामदास खंडाळी यांच्यासोबत संघटनेच्या सर्व राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन उपोषणाला आणि त्यांच्या सर्व मागण्यांना पाठिंबा दर्शवला. तसेच या उपोषणाची जर प्रशासनाने दखल घेतली नाही तर संपूर्ण संघटना ही गावासोबत किसन आखरे पाटील यांच्या पाठीशी कोणत्याही आंदोलनात पूर्णपणे सहभागी आहे असा विश्वास दिला. गेल्या 15 तारखेपासून या ठिकाणी डोणगाव ग्रामपंचायत अंतर्गत कराळवाडी असणारे गाव जलजीवन पेयजल योजनेच्या मार्फत या ठिकाणी विहिरीचं खोदकाम करण्यात आलं. त्या विहिरीला अजिबात थेंबही पाण्याचा लागला नाही. तिच्या पुन्हा बांधण्यात खर्च घालावा असा उद्देश शासनाचा दिसून आल्याच्यानंतर या गावातील रहिवासी आमच्या संघटनेचे तालुका अध्यक्ष किसनभाऊ आखरे महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटनेच्या वतीनं निवेदन तहसीलदाराला 1 तारखेला दिल्यापासून 15 तारखेपासून 2-3 दिवस झाले या ठिकाणी उपोषणाला बसले. पण अद्याप मात्र खेदाची अशी गोष्ट आहे की या ठिकाणी एकही कर्मचारी त्या संदर्भातील जे काही मंडळी आहे कोणीसुद्धा डुंकून या ठिकाणी पाहण्यासाठी तयार नाही. म्हणून असं वाटतं की बाई या ठिकाणी संविधानाप्रमाणे जे काही लोकशाहीचं राजकारण आपल्या देशात चालू आहे ज्याला खऱ्या अर्थाने या ठिकाणी न्याय मिळणार का नाही आणि या गावातील ज्या असणाऱ्या अडचणी त्या दूर होता येईल की नाही अशी शंका या ठिकाणी वाटत आहे. म्हणून मी पुन्हा या ठिकाणी आल्याच्यानंतर पाहिलं आणि परिस्थिती अशी की जर दखल या ठिकाणी घेतल्या जात नसेल तर याच्यापेक्षा तीव्र असं प्रकारचं आंदोलन या महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटनेच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येईल.